रात्रीचे 8:42 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. महाराष्ट्र शेतजमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम अंतर्गत वाटप झालेल्या सीलिंग जमीन संदर्भात भोगवटदार वर्ग 2 जमिनीचे वर्ग 1 मध्ये रूपांतर करणे सुलभ झाले आहे. या संदर्भातील शासन अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सीलिंग कायद्याअंतर्गत वाटप जमिनी भोगवटदार 1 मध्ये रूपांतरित करण्यासाठी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करण्यासाठी आली होती व त्या संदर्भात हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता महाराष्ट्र शेतजमीन अधिनियम 1961 अंतर्गत वाटप झालेल्या भोगवटदार वर्ग 2 जमिनींचे भोगवटदार वर्ग 1 मध्ये रूपांतरण नियम 2026 प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या निर्णयाचा लाभ सीलिंग संबंधित असलेल्या जमीनधारकांना होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर इथं दिली. 1 मे रोजी पौर्णिमेच्या रात्री मेळघाट व्याघ्र प्रकल्पात निसर्ग अनुभव हा उपक्रम पार पडला. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत अकोट, गुगामल, सिपना, मेळघाट वन्यजीव, अकोला आणि पांढरकवडा या 6 वन्यजीव विभागांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला होता. या उपक्रमासाठी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, यवतमाळ, औरंगाबाद, अकोला, अमरावती या जिल्ह्यांसह मध्य प्रदेश आणि तेलंगणा राज्यातूनही पर्यटकांनी मोठ्या संख्येने ऑनलाईन नोंदणी केली होती. या मोहिमेत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य क्षेत्रात 30 वाघ, 16 बिबट, 110 अस्वल, 413 रानगवा, 856 सांबर आणि 121 नीलगाय तसेच अनेक वन्यजीवांचे प्रत्यक्ष दर्शन यावेळी झाले. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडून देवस्थान इनाम जमिनी आणि मंदिराच्या अन्य जमिनी कुळांना हस्तांतरित करण्यासाठी नवीन कायदा प्रस्तावित येत असून महाराष्ट्र मंदिर संघानं या धोरणाला विरोध दर्शवला आहे. येत्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागामार्फत अकोला जिल्ह्यात गावनिहाय बैठकांमधून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. रुंद वरंबा सरी पद्धतीनं पेरणी, सोयाबीन पेरणीसाठी घरच्या बियाण्याचा वापर, घरच्या बियाण्याची उगवण क्षमता तपासणे अशा अनेक प्रक्रियांचे मार्गदर्शन करण्यात येत असून खरीपातील पेरणी सुरू होईपर्यंत जिल्ह्यात गावनिहाय बैठका सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांनी दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.